नमस्कार मित्रो, आजची मराठी कथा या चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. चॅनलवर आपला प्रतिसाद उत्तरोत्तर वाढत आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. कमेंट करून चॅनलबद्दल आपलं मत प्रत्येक भागात व्यक्त करत राहा. आपला वाढता प्रतिसाद हीच माझ्यासाठी आणि आपल्या आवडत्या चॅनलसाठी प्रेरणा ठरेल. जे रसिक प्रेक्षक या चॅनलवर प्रथम आले असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेलचा आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा. म्हणजे या चॅनलवर प्रसिद्ध होणाऱ्या कथांचे नोटिफिकेशन तुम्हाला प्रसिद्ध झाल्याबरोबर लगेच आपल्या मोबाईलवर मिळेल. लाईक शेअर करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्सची प्रत्येक कथेमध्ये मला प्रतीक्षा राहील. तर वळूया कथेकडे. आजची कथा आहे श्रीयुत अशोक जे आगळे सर यांची संघर्षकन्या या कादंबरीचा भाग 15वा. राणी आणि श्यामच्या संसारात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने बिजली थोडी दुःखी झाली होती. राणी कुठे गेली असेल, कुणाबरोबर गेली असेल? माणूस तारुण्यात मनाच्या भावनेपेक्षा शरीराच्या वासनेकडे खेचला गेला की भविष्य वेदनादायी होतंय याची कल्पना असून देखील मुली असा विचार का करत नसतील? हो, आणि मुलीच नाही, याला पुरुषही जबाबदार आहेत. अवी नाही का असंच वागला? मला एकाकी सोडून तो निघून गेलाय. पुरुष स्त्रिया असा भेद न करता दोघांकडून संसार जपण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मतभेद होतात, पण दोघांनीही समजून घेतलं तर जमतंय ना. पण माहीत असूनही लोक असं का करत असतील यावर बराच वेळ एकटीच विचार करत ती पलंगावर पडून होती. नाती आणि बर्फाचे गोळे एकसारखेच असतात. ज्यांना बनवणं खूप सोपं असतं पण टिकवणं खूप अवघड. बिजलीने संगीताला फोन केला. ती एका डान्स पार्टीमध्ये नवऱ्यासोबत काम करतीये हे समजल्यावर आपल्या स्वतःच्या ऑर्केस्ट्राबद्दल तिने संगीताला सांगितले. तिने होकार दिला होता. नंतर तिच्याकडून सोनीचा नंबर मिळाला. तिला फोन लावला तर ती उत्कृष्ट नायिका म्हणून एका तमाशा पार्टीमध्ये काम करत होती. ताई, इथं माझं चांगलं चाललंय, माझ्यावरच फड चाललाय. मी अचानक सोडलं तर मालक अडचणीत येईल ना. मला नाही जमणार, पण माझ्याकडे काही डान्सर मुलींचे फोन नंबर आहेत. त्या विदर्भातल्या मुली कॉलेज करतात, सुट्ट्या पडल्या की तमाशात सिझनेबल डान्स करतात. त्या पैशातूनच त्यांचं शिक्षण पूर्ण करतात. घरच्या गरिबीमुळे मुली तमाशात काम करण्यासाठी येतात. 20च्या आसपास असणाऱ्या या मुलींची परिस्थिती म्हणून त्यांना हे करावं लागतंय. हवं तर बोल त्यांच्याशी, त्यांचा पगार पण फार नसतो. तुला परवडतील त्या ताई. सोनीने 4-5 मुलींचे नंबर बिजलीला पाठविले. बिजलीने एकेकीला फोन केला. आम्ही कॉलेजला सुट्ट्या असल्यानंतरच येतो किंवा शो असेल तर त्यावेळी येतो, अशी माहिती बिजलीला मिळाली. जाण्या येण्याचा खर्च आणि शोच्या वेळचे मानधन या अटीवर त्या बिजलीच्या ऑर्केस्ट्रामध्ये येण्यास तयार झाल्या. आता इकडे मनोहरने सप्रे साहेबांकडून भांडवल म्हणून पैसे उचलून वाद्यवृंद आणि साहित्य, स्टेजसाठी सजावटीचे साहित्य, ऑर्केस्ट्राचे नाव, बॅनरवरील फोटो या बाबतीत जमवाजमव आणि नियोजन करायला सुरुवात केली. त्यात जवळजवळ महिन्याचा कालावधी गेला. संच तयार झाला होता. मनोहर मॅनेजर असल्याने त्याला ऑर्केस्ट्राच्या शो संदर्भात अनेक फोन येत होते. त्यांनी ऑर्केस्ट्राला नाव दिले, नृत्य तारका बिजली पुणेकर. सामानाची आणि कलाकारांची सगळी जुळवाजुळव झाल्यावर बिजलीचा पहिला वहिला कार्यक्रम ठरला. त्यासाठी रंगीत तालीम आवश्यक होती. तिथंच घराजवळ एक छोटासा हॉल भाड्याने घेऊन रंगीत तालीम चालू झाली होती. विदर्भातल्या 6 मुली, स्वतः बिजली आणि संगीताही आली होती. मनोहर या क्षेत्रात अनुभवी असल्याने बरेचसे काम सोपे होत होते. सराव चालू झाला होता. सुरुवातीला कमी बिदागी घेऊन कार्यक्रम करणे हे उद्दिष्ट ठेवून नंतर कार्यक्रम एकदा फेमस झाला की बघूया म्हणत भाड्याची बस करून नृत्य तारका बिजली पुणेकर ऑर्केस्ट्रा पहिल्या वहिल्या कार्यक्रमासाठी साताऱ्याला रवाना झाला होता. पहिल्या कार्यक्रमातून प्रचंड मेहनत करत लोकप्रिय व्हायचं हे बिजलीने मनोमन ठरविलं होतं.
फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हे तिला माहीत होतं. त्यासाठी कितीही त्रास झाला तरी मागे हटायचं नाही. भांडवलदारांचे भांडवल, व्याज, नोकरांचा पगार आणि मानधन सगळं देऊन पैसे उरले पाहिजेत या बाबतीत काटेकोर नियोजन मॅनेजर मनोहर करत होता. मोठा उरूस असल्याने तिथे कार्यक्रम ठेवलेला होता. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. स्टेज व्यवस्था, लाईट मिक्सिंग, ड्रेपरी सगळं नियोजन करून बिजली आणि टीम कार्यक्रमासाठी सज्ज झाली. विदर्भातल्या 5-6 तरुण मुली ऑर्केस्ट्रात बिजलीबरोबर असणं ही जमेची बाजू होती. तरुण मुलांना भुरळ पाडतील अशा नवीन गाण्यांचा चांगला सराव करून घेतला होता. लावणीची महाराणी बिजली होती. काही मुलांची ड्रेपरी करून तरुणाईला बेधुंद करणाऱ्या गीतांचे नियोजन झाले. हार्मोनियम, पियानो, ढोलकी, तबला, वाद्यवृंद टीमही दर्जेदार होती. प्रसिद्ध पियानोवादक शरद असल्याने ती जमेची बाजू होती. रात्री 10 वाजता यात्रा कमिटीने नारळ वाढवून बिजली आणि मनोहरचा सत्कार करून कार्यक्रम चालू केला. एकापेक्षा एक सरस गाण्यांवर नृत्यांगना डान्स करत होत्या. शिट्ट्या, टाळ्या जोरजोरात पडत होत्या. सगळं दृश्य पाहून बिजली हरखून जात होती. तिला खूप आनंद झाला होता. 4-5 गाणी झाल्यानंतर बिजली लावणीसाठी पुढे आली. लावणी तीच होती, ठेवणीतील, महाराष्ट्रात अनेक वर्षापासून लोकप्रिय असलेली पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. संगीत चालू झाले. बिजलीची पावले घुंगराच्या तालावर थिरकू लागली. बिजली लावणी करत होती. अप्रतिम अदाकारी देत उत्कृष्ट नाच आणि तितकेच दर्जेदार संगीताची साथ यावर लावणी चालू झाली. बिजली घामाने ओली चिंब झाली होती आणि पुन्हा शिट्ट्या, टाळ्या आणि तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. लावणी संपते न संपते तोच प्रेक्षकांमधून जोराचा आवाज उठला, वन्स मोर, वन्स मोर. या आवाजानं बिजलीने प्रेक्षकांकडे पाठमोरी होत अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि काही क्षणातच परत लावणी सुरू झाली. दमून घामाने चिंब झालेली बिजली पुन्हा नाचू लागली. लाज धरा पाहुणं जरा, जनाची मनाची, जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कोणाची. नृत्य तारका बिजली पुणेकर. ऑर्केस्ट्राचा पहिला कार्यक्रम असून प्रचंड यशस्वी होत चालला होता. प्रेक्षक म्हणून आलेली तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. शिट्ट्या, टाळ्यांनी मैदान गजबजून गेलं होतं. विशेषतः विदर्भातल्या तरुण नृत्यांगना स्टेजवर आल्या की प्रचंड प्रतिसाद मिळत असायचा. अनपेक्षितपणे ही ऑर्केस्ट्राची जमेची बाजू झाली होती. बिजलीची जुनी गाणी आणि नृत्याविष्कार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असायचे. विदर्भातल्या कॉलेजातल्या मुली ऑर्केस्ट्रात घेणं ही योजना नकळत प्रचंड यशस्वी झाली होती. यशस्वीतेची ही मास्टर चावी अनावधानानं बिजलीच्या हाती लागली होती. मनोहर व्यवस्थापक म्हणून सगळ्या गोष्टीवर बारीक नजर ठेवून होता. तरुण नृत्यांगणापैकी एक होती किरण. तिचा आवाज खूप सुंदर होता. तिने स्टेजवर जेव्हा 16 बरस की बाली उमर को सलाम, प्यार की पहिली नजर को सलाम स्वतःच्या आवाजात सादर केलं तेव्हा या गीतानं प्रेक्षकांच्या प्रचंड टाळ्या घेतल्या. तिच्यासोबतच्या मुली जेव्हा स्टेजवर डान्स करण्यासाठी येत तेव्हा तरुणाई जोशानं उसळून स्टेजच्या जवळ येऊन स्टेजवर येण्याचा प्रयत्न करायचे. अशाच एका गाण्यात 2-3 तरुण अगदी स्टेजवर चढत असताना कार्यक्रम बंद करून मुली आत गेल्या होत्या. मनोहरला हा अनुभव नवीन नव्हता. तितक्यात बिजली समोर आली. तिने यात्रा कमिटी आणि पोलीस बोलावले. सर्व प्रेक्षकांना नतमस्तक होऊन विनंती केली आणि शांततेचे आवाहन करत कार्यक्रम पुढे चालू ठेवला. रात्री कार्यक्रम संपला. बिदागी घेऊन टीम पुण्याकडे रवाना झाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची चमक घेऊनच. मनोहर आणखी कार्यक्रम मिळवण्यासाठी यात्रा कमिटी, गावगावचे संबंधित नेहमीचे गाव पुढारी यांना संपर्क करत होता. सातारा परिसरात कार्यक्रमाचे नाव झाल्याने तिकडच्या भागातले फोन येऊ लागले. संपर्कासाठी ऑर्केस्ट्रा, जाहिरातीचे कार्ड वाटण्यासाठी बिजलीने यंत्रणा उभी केली होती. सोलापूरहून श्याम याच कामासाठी बिजलीच्या ऑर्केस्ट्रात दाखल झाला होता. बिजलीच्या चेहऱ्यावर मेहनतीला फळ आल्याचे समाधान दिसत होते. 1-2 महिने कार्यक्रम बुक होत होते. मनोहरची यामागे खूप मेहनत होती याची बिजलीला जाणीव होती. माझ्यासाठी याने पहिला ऑर्केस्ट्रा सोडला. माझ्यासाठीच तिथे वाद निर्माण झाल्यानंतर ही माझ्याबरोबर राहिला. सगळं संपलंय असं वाटत असताना आता पुन्हा
सगळा सेटअप भांडवल उभं करून मला स्वतःला उभं करण्यासाठी किती प्रयत्न करतोय मनोहर. काही पुरुष माणसं अशीही असतात, दुसऱ्याचं दुःख आपलं समजून त्यांना मदत करताना स्वतःचे कितीही नुकसान झालं तरी याचा विचार न करणारी. आणि या मनोहर साहेबांसाठी आपण तर काहीच केलं नाही, हे अजून तरीही साहेब इतकं जीवापाड प्रेम का करत असतील आपल्यावर? या प्रश्नाचं उत्तर बिजली अनेकदा मनातल्या मनात शोधत असायची. त्यांच्या उपकाराची परतफेड कशी करता येईल याचाही विचार सतत तिच्या मनात घोळत असायचा. कार्यक्रम घेणं हे ताकदीने पूर्ण करणं, प्रचंड मेहनत आणि काटेकोर नियोजन करून मनोहर, बिजली आणि त्यांची टीम बिजली पुणेकर हा ऑर्केस्ट्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध करत होती. 4-5 महिन्यातच त्यांचं नाव सगळीकडे झालं होतं. आता कार्यक्रमाची विदागीही वाढलेली होती. सर्व कलाकार आणि त्यासाठी राबणाऱ्या सर्व हातांना मानधन मिळत होतं. अनेक कुटुंबे उभी राहत होती. श्याम आता बिजलीकडेच राहत असायचा. विदर्भातून मुली कार्यक्रमासाठी आल्या की त्यांची राहण्याची, जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करायची. याचं बरंचसं नियोजन श्याम करत असे. ज्या शेटजीकडून भांडवल घेतले होते त्याचे व्याज आणि काही मुद्दल रकमेचा परतावा नियमितपणे चालू होता. बिजलीचा ऑर्केस्ट्रा नावारूपाला आल्यामुळे बिजलीला पहिल्या ऑर्केस्ट्रातील मैत्रिणीही बिजलीकडे आल्या होत्या. त्यातील रोशनी उत्कृष्ट गायिका असल्याने ऑर्केस्ट्राला आणखी झळाली आली होती. सिद्धी 10वीत गेली होती. दोन्ही मुली हॉस्टेलवर राहत. बिजलीला त्यामुळे कार्यक्रम करण्यात अडचण येत नव्हती. वेळ मिळेल तसं ती मुलींना भेटून यायची. सुट्टी असेल तर मुलींना घरी घेऊन यायची. कामाच्या व्यापात मुलींकडे तिचे दुर्लक्ष होत होते. सिद्धी आता 10वीत असल्याने अंतिम वार्षिक परीक्षा 1 महिन्यात होणार असल्याने पालक मेळाव्याचे आयोजन केले असल्याचा बिजलीला फोन आला. मार्च-एप्रिलमध्ये शो भरपूर असल्याने बिजलीला वेळ मिळत नव्हता. तरीही पालक मेळाव्याला येण्याबद्दल थेट प्राचार्यांचा फोन आल्याने आणि त्या दिवशीचा शो संध्याकाळी असल्याने स्पेशल गाडी करून बिजली पालक मेळाव्याला गेली. 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि पालक मेळावा एकत्र कार्यक्रम असल्याने सर्व पालक आलेले होते. बिजलीबरोबर सिद्धी आज मनमोकळी बोलत नव्हती. काहीतरी तणावाखाली असल्याचे बिजलीला जाणवत होते. बाळा, परीक्षेची काळजी करतेस का गं? नको टेन्शन घेऊस. अजून महिनाभर असल्याने मनापासून अभ्यास कर. मेहनत केलीस तर सगळं शक्य असते, बिजली सिद्धीला सांगत होती. सिद्धी फक्त हो हो म्हणत होती. पालक सभा सुरू झाली. पालक अनेक प्रकारच्या शंका विचारत होते, तर प्रशासन त्यांच्या पद्धतीने उत्तरं देत असायचं. काही पालकांनी मुलांच्या अभ्यासाबद्दल शंका विचारल्या, तर काहींनी वसतिगृहात असलेल्या गैरसोयी मांडल्या. त्यावर पुढील वर्षी महागाई वाढल्याने फीमध्ये थोडीशी वाढ करून सुविधा वाढवून देण्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. नंतर निरोप समारंभ झाला. कार्यक्रम संपला. संपूर्ण कार्यक्रमात सिद्धीचे चित्त सैरभैर होते. ती निस्तेज आणि शांत होती. बाहेर आल्यावर बिजलीने तिला काळजीने विचारले, सिद्धू, काही प्रॉब्लेम आहे का गं? कुणी तुला त्रास देते का? त्यावर ती काहीच बोलली नाही. तितक्याच एक शिपाई बिजलीकडे आला. त्याने मुख्याध्यापक साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे ताई, असा निरोप दिला. हा निरोप मिळाल्याबरोबर बिजलीच्या छातीत धस्स झालं. क्रमशः. धन्यवाद मित्रांनो. कशी वाटली आजची कथा? आजच्या भागामध्ये बिजलीच्या आयुष्यामध्ये तिच्या करिअरची झालेली सुरुवात आणि त्याचबरोबर मुलींच्या आयुष्यात काही वेगळंच घडतं आहे का याबद्दल आपल्याला शंका यायला लागली असेल. काय होणार आहे पुढील भागामध्ये हे जर जाणून घ्यायचं असेल तर पुढील भागाला नक्की भेट द्या. आणि या भागालासुद्धा आपले प्रेम, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईबच्या रूपात लाभू द्या अशी मनापासून प्रार्थना करतो. आपण आत्तापर्यंत जे प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद. स्टे हेल्दी, स्टे हॅपी, स्टे ट्यून. बाय.